नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी याबद्दल माहिती पाहणार आहोत। चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मनी व मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते। जेजुरीला हा उत्सव खूप कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात। नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात। 6 दिवस नंदादीप लावतात। जेजुरीच्या खंडोबाप्रमाणेच अन्य मंदिरातही खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो। घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे म्हणजे एक भुक्त व शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असे दिवस केले जातात। चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवतात। तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात। खंडोबाची तळी भरून व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।